महाविकास आघाडी सत्तेत आहे आणि एकंदरीतच तुम्ही म्हणताय की भाजप आणि शिवसेना एकत्र आली पाहिजे, याच्या मागचं नेमकं कारण तुम्ही सांगू शकता? ज्या कारणाकरता बाळासाहेबांनी आपलं देह ठेवला, बाळासाहेबांनी ज्या करता आपली शिवसेना स्थापन केली, ज्या मराठी माणसाला एक आधार वाटला, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील ह्याची कल्पना फक्त जे आत्ता बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते. त्यातला मी एक आहे. माझी सख्खी आते सासू ही बाळासाहेबांच्या महिला आघाडीची पहिली शिवसेना प्रमुख. बाळासाहेब माझे स्वतःचे मामे सासरे. तेव्हा बाळासाहेबांची भाषणं ऐकून महाराष्ट्र गेली 40 वर्ष तृप्त झालेलं आहे. निधनानंतर राजकारणामधले जे खेळ चालू आहेत ते इतके विचित्र स्तरावर पोचलेले आहेत की त्यामध्ये मराठी माणूस असो किंवा आता महाराष्ट्रापुरती बोलायचे तर महाराष्ट्रातला माणूस हा भरडला जातोय. लोक अस्वस्थ आहेत. कल्पना नाही तुम्हाला. प्रसारमाध्यमांना फारशी कल्पना नसते. आमची सारखी माणसं फिरत असतात. सर्व क्षेत्रातल्या लोकांशी आमचा संपर्क येतो. सुदैवाने माझ्यासारख्या माणसाच्या सुदैवाने सर्व क्षेत्रातल्या हुशार आणि चांगल्या लोकांशी संपर्क येतो. त्या प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की हे चुकलेलं आहे सगळं गणित. हे गणित चुकलेलं आहे. परंतु हे गणित सुधारायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावरती आत्ता आपला देश उभा आहे त्यातून त्याला मागे खेचायचं असेल तर BJP आणि शिवसेना यांनी एकत्र आलंच पाहिजे अशी माझी श्रद्धा आहे. बाळासाहेबांचा उल्लेख केला. चालू आहेत माझे प्रयत्न चालू आहेत. मी फडणवीसांना प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला होता की तुमचं तरी काय बिघडलं असतं. 2.5 वर्ष त्यांना दिली असती. बरं, तुम्हाला कुठली पाहिजे, 2.5 वर्ष पहिली का नंतरची, हे माझे प्रश्न आहेत त्यांना. आणि म्हणूनच मी तोंड दाभडांनी बांधून घेत नाही आणि म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाला बांधील नाही आहे. कारण मी फाड बोलणारा मनुष्य आहे. मला वरचे आदेश फिदेश मी झुगारून देतो. झाली चूक. नाही ती त्यांची एकट्यांचीच नाही आहे. काय त्यांचं दोघांचं झालं असेल ते त्यांनी जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे. डोंट डिसीव्ह. लोकांना फसवू नका तुम्ही. लोकांना फसवू नका. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. मग ती आता आपण भोगतो. मात्र राज ठाकरे पण पवार साहेबांना भेटतायत एसटीच्या संदर्भात. जर बाळासाहेब असते एसटीचा संप हा इतक्या दिवस चिघळायचा नाही. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. एसटी महामंडळाचा मी एकेकाळी ब्रँड अँबॅसेडर होतो. माझा एसटीच्या एकूण अर्थशास्त्रावरती जो लेख आला होता त्याच्यावरती विद्वान लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या की एवढा अभ्यास एसटी महामंडळातल्या कुठल्याही सर्वोच्च अधिकाऱ्यांनी सुद्धा केलेला नाही. एसटीला गाळ्यात घालण्याचं काम, एअर इंडियाला गाळ्यात घालण्याचं काम हे राजकीय लोकांनी केलेलं आहे. एअर इंडिया जगातला एकमेव एअरलाईन होती जी 60,000 कोटीच्या फायद्यात होती. ती आत्ता 40,000 कोटीच्या तोट्यात आहे. त्याचं कारण फक्त राजकीय लोक, कुठल्याही पक्षाचे असो. एसटीचा संप मिटला पाहिजे. कारण की एसटीचा संप मिटला पाहिजे म्हणजे एसटी दारोदारी जाणारी आहे. ती काही नीता ट्रॅव्हल फिता ट्रॅव्हल हे नाही आहे. एसटी रस्त्यात बंद पडली तर दुसरी एसटी ताबडतोब मागून घेतात. 18,000 बसेस आहेत त्यांच्याकडे. कोणाकडे एवढी ताकद आहे? जगातली 1 नंबरची आहे एसटी. माहिती नसेल तर सांगतो. जगामध्ये नंबर 1ची आहे एसटी. एवढं मोठं जाळं विणलंय त्या एसटीनी. त्याची वाट लावली. सर, देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अभिनेत्री कंगना राणावत यांनी असं म्हटलेलं की 1947ला जे काही स्वातंत्र्य मिळालं ते भीक मागून मिळालं आणि खरं स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं. कंगना राणावत जे म्हणालेली आहे की ते भीक मागूनच मिळाले याच्यावरती मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठे मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे राहत आहेत.
हे बघून सुद्धा त्यांना वाचवलं नाही फाशीपासून, असेही लोक आपल्या राजकारणामध्ये, केंद्रीय राजकारणामध्ये आहेत, होते. भरपूर वाचलेलं आहे मी. नाही पण जे वक्तव्य ज्यांनी बलिदान दिलं एक मिनिट ज्यांचं बलिदान हा अवमान नाहीये का? आहेच, पण हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आपण म्हणजे कोण? आपण सरकार देतो, हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे की तुम्ही हे काय करताय. मी तर असं म्हणतो की यापुढे कुठलाही मोठा खर्च असेल तर त्याबद्दलचं ऑडिट हे जनतेला माहिती असलं पाहिजे की आम्ही पैसे भरतो, आम्ही देशातून पैसा चोरून बाहेर नेऊन ठेवत नाही स्विस बँकेमध्ये, टॅक्स भरतो. हा सामान्य मनुष्य टॅक्स भरतो, त्याचा प्रत्येक ठिकाणी हक्क आहे. त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही काय करतात, आम्ही तुम्हाला निवडून दिले, आमच्या पैशाचं काय करताय. सर आता तुम्ही कंगनाच्या विधानाचं समर्थन भीक मागूनच मिळालेलं आहे ते. हे कोणाच्याही मदतीने. तुम्ही शेषराव मोरे वाचलेले आहेत का? हो वाचले. पुन्हा वाद आहेतच नाही इतिहासावर. नाही वाद. हे बघा मतपेटीचं राजकारण गेल्या 25 ते 40 वर्षात सुरू झाल्यापासून वादाला काही कमी नाही आहे. कुठल्याही अगदी फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात. नाही ह्याच्यामध्ये सगळे आले, सगळे. एकही पक्ष असा नाही की जो वादामध्ये पडत नाही आणि काहीतरी काड्या घालत नाही. कोणीही नाही, इन्क्लुडिंग बीजेपी. ज्यांना आता आवाजच नाही, ज्यांचा आवाज बसलेला आहे त्यांच्याबद्दल नकोच बोलायला, परंतु ज्यांचे आवाज अजूनही आहेत, चिवचिव करतायत, अशांना सुद्धा काही बोलते, वाद घालतात. सर सध्या तुम्ही स्वतः उल्लेख केला की हे चुकीचं आहे, सेना बीजेपीची युती तुटणं. झालेली चूक सुधारण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार काही? सेना भाजपने एकत्र घेईन. मी उद्धवजींशी बोलेन, स्वतः जाऊन पर्सनली जाऊन भेटेन, देवेंद्र साहेबांना सांगेन. ही जबाबदारी आहे. हो, तुम्ही लोक प्रेम करता, जर फॉलोअर्स असतील तर वी हॅव टू डू समथिंग टू सेव्ह आवर कंट्री. युतीला जनाधार दिला होता बेसिकली. हो, त्याचा हा अनादर होता एका अर्थाने महाविकास आघाडी सरकार. होतोय नाही, झालाय ऑलरेडी. लोक वैतागलेले आहेत. सर्वसामान्य मनुष्य जो शिवसेनेला मानत होता, तुम्ही ते मोर्चे आणि शिवसेनेचा बंद म्हटल्यानंतर घाबरून बसता, तर तसं नाही आहे. त्या दृष्टीने मी म्हणत नाही. बाळासाहेबांची राहिलीच नाही. बाळासाहेबांची शिवसेना जी होती ना, ती जी पिढी आहे ना, ती खचली आहे. या पिढीला सुद्धा त्यांनी हे दिलं पाहिजे की आम्ही परत येतो, महाराष्ट्रातल्या जनतेकरता आम्ही परत येतो. ते लहान भाऊ मोठा भाऊ उलटं झालं तरी चालेल, पण त्यांनी एकत्र नांदलं पाहिजे, असा माझी खूप प्रामाणिक इच्छा आहे. औरंगाबाद अमरावतीमध्ये नांदेड दंगल सुरू आहेत सध्या. हिंदू मुस्लिम याच्यामध्ये निश्चितपणे दरवेळेला अनेक वर्ष वाद होतील. याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, भारतीय क्षितिजावरती, राजकीय क्षितिजावरती जेवढे लोक आहेत मतपेट्यांचं राजकारण करणारे, ते सगळे हिंदू मुसलमान तेढ, मराठा ब्राह्मण तेढ, दलित ब्राह्मण तेढ, दलित मराठा तेढ, मुस्लिम मराठा तेढ, हेच करत आलेले. फक्त मतपेट्यांचं राजकारण, दुसरं काहीही नाही. सर तुम्ही आता मोदी साहेबांचं भरभरून कौतुक केलं, परंतु त्यांच्या भरभरून कौतुक फक्त देशाकरता मोदी साहेब जे काही करतात त्याकरता. मोदी साहेब ज्या वेळेला पक्षाकरता काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहत नाही. परंतु आता महागाई प्रचंड वाढलेली आहे. महागाई मोदींनी वाढवली. तुम्हाला माहिती आहे का ओपेकमध्ये किती बॅरलचं किती किंमत झाली आहे? बाकीच्या गोष्टींचा तुम्हाला हॉटेलमध्ये 10,000 हजार रुपये तुम्ही एका संध्याकाळी खर्च करू शकता. हां, तुम्हाला एक मनुष्य देशात 70 वर्षाची घाण साचलेली आहे ती साफ करतोय, त्याला मदत करणं काही काळ का होईना, हे तुम्हाला करता येत नाही. सर आर्यन ड्रग्ज प्रकरण जे घडलं त्यानंतर अनेक विविध खुलासे होत गेले, कसं या प्रकरणाकडे बघताय? नो कमेंट्स. नाही, नो कमेंट्स म्हणजे एवढ्या करता नाही की ते बॉलिवूडमधले ते काय शाहरुख खान आणि आर्यन माझं काही वाकडं करू शकत नाही. मी त्याला घाबरत नाही. फडतूस विषय आहे तो. 21व्या वर्षी जेव्हा माझ्या मराठा समाजातला एक मुलगा गोळी लागून मरतो बॉर्डरवरनं, तो हिरो आहे, आर्यन हिरो नाही आहे. हे जेव्हा तुम्हा लोकांना कळत नाही ना, तेव्हा तुमच्या बुद्धीची मला कीव करायची वाटते.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.